आता बातमी आहे T20 वर्ल्ड कप मधल्या टीम इंडियाच्या कालच्या विजयाची। टीम इंडियानं इंग्लंडचा पराभव करत यंदाच्या ICC T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या चुरशीच्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर 7 धावांनी मात केली आहे। भारतानं दिलेल्या 254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली। खास करून मधल्या फळीतील जेकब बेथेलनं शतक झळकावलंय। मात्र तरी इंग्लंडचे प्रयत्न 7 धावांनी अपुरे पडले। भारताकडून जसप्रीत बुमराहनं प्रभावी मारा करताना 4 षटकात 33 धावा देत 1 विकेट घेतली आहे, तर हार्दिक पंड्याने 38 धावात 2 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलंय। या विजयासह भारतानं चौथ्यांदा स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे। त्याआधी टीम इंडियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 253 धावांचा डोंगर उभा केला। संजू सॅमसननं सलग दुसरं अर्धशतक झळकावलं। वानखेडे स्टेडियमच्या छोट्या बाउंड्रीचा फायदा घेत संजू सॅमसननं 42 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 89 धावा फटकावल्या। ईशान किशननं 39 तर शिवम दुबेनं 43 धावांचं योगदान दिलंय आणि त्यामुळे भारताला या निर्णायक सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली। तर सेमीफायनल मधल्या कालच्या या सामन्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्य आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। संजू सॅमसनचा पुन्हा स्पेशल शो काल अनुभवता आला। 42 चेंडूत त्यानं 82 धावा केलेल्या आहेत, त्यामध्ये 8 चौकार आणि 7 षटकारही त्यानं ठोकले आहेत। शिवम दुबेच्या 43 आणि ईशान किशनच्या 39 धावा देखील तितक्याच उपयुक्त होत्या। पंड्यानं 12 चेंडूत 27 आणि शिवम दुबेनं 7 चेंडूत 21 धावा ठोकत धावसंख्येमध्ये मोलाचं योगदान दिलं। इंग्लंडच्या बेथलनं भारतीयांना घाम फोडला। 48 चेंडूत त्यानं 105 धावा ठोकल्या। तर अक्षर पटेलनं घेतलेल्या ब्रुकच्या झेलनं कपिलच्या 1983च्या वर्ल्ड कप मधल्या झेलाची आठवण करून दिली। अक्षरनं विल जॅक्सनचा सीमारेषेवर घेतलेला झेल हा सर्वोत्तम झेल ठरलाय। तर जसप्रीत बुमराहनं टाकलेलं 18वं षटक हे निर्णायक होतं। फक्त 6 धावा त्याने त्या षटकात दिल्या। 253 धावा ठोकूनही भारताला फक्त 7 धावांनी विजय मिळवता आला। तर टीम इंडियाच्या विजयानंतर वानखेडे स्टेडियमवरून बसमधून हॉटेलकडे जाताना चाहत्यांनी जोरदार जल्लोष केलाय। यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलंय। तर टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष झालेला आहे। मुंबईतील मरीन ड्राईव्ह, नागपूर, उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज, जम्मू काश्मीरमध्येही टीम इंडियानं विजय मिळवतात जल्लोष झालाय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणची। तर पहिली दृश्य आहेत मुंबईच्या मरीन ड्राईव्हची। वानखेडे स्टेडियमवर हा सामना जिंकताच चाहत्यांनी जोरदार या परिसरात जल्लोष केलेला आहे। त्यानंतर नागपूरमध्ये तितकाच मोठा जल्लोष झालेला आहे। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधली दृश्यही आपण पाहतोय आणि जम्मू काश्मीरमध्येही टीम इंडियाच्या या विजयानंतर मोठा जल्लोष करण्यात आलाय। तर वानखेडे मैदानावरचा कालचा सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होते। टीम इंडियाच्या विजयानंतर त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे। क्या लग रहा है? बहुत खुशी की बात है, इंडिया फाइनल पहुंची है। बहुत टेरिफिक मैच हुआ है और जिस प्रकार से हमारे प्लेयर्स ने आज परफॉर्मेंस दिया है और इंग्लैंड की टीम भी बहुत अच्छी खेली है, इसलिए मैं उनको बधाई देता हूं। लेकिन भारत फाइनल्स में पहुंची और भारत जीतेगी ऐसा मेरा विश्वास है। हम इंडिया मैच जीत गया है, फाइनल पहुंचे, कैसा लग रहा है और क्या कुछ कहना चाहेंगे? Overwhelmed with emotions and so happy. India is number 1 at the top. कहना चाहेंगे? Overwhelmed with emotions and so happy. India is number 1 at the top. तर टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं टीम इंडियाच्या या विजयावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात।
इंडिया ज़बरदस्त क्रिकेट खेली है। वानखेड़े में बहुत मैच क्लोज आ गया था। 250 रन बनाने के बाद भी ऐसा लग रहा था कि मैच फंसा हुआ है। लेकिन जिस तरीके से बुमराह ने और हार्दिक पांड्या ने गेंदबाजी करी, बहुत मैच्योरिटी दिखाई, वहाँ जो उनमें काबिलियत है वो दिखाई और टीम को थ्रू कराया फाइनल के लिए। एक हिट का डिफरेंस रह गया था और ऑब्वियसली incredible. That's all I can say. Team India played some fantastic cricket. तर टीम इंडियाच्या या रोमहर्षक विजयानंतर चाहत्यांनी कसा आनंद व्यक्त केलाय तेही पाहूयात. गेम यार मतलब मजा आ गया, ऐसा लगा था हारते हारते जीत गए, लेकिन इंडियन टीम ने अपनी लाज रख ली है. हार्दिक पांड्या फैंटास्टिक, बुमराह, संजू सैमसन अनबिलीवेबल क्या खेला है. और इंडियन ने बहुत तकीद दी. पिछले 5 ओवर में लग रहा था हार जाएंगे, लेकिन 3 ओवर में बुमराह ने जो ओवर किया फैंटास्टिक. Indian team batting, Abhishek has been disappointing, even Varun Chakravarti, but overall it's clicking, so let's see. Great team performance. I loved it. I love watching Sanju Samson bat. So do you think India will win the final as well? Yes, definitely. India's winning the finals. Which player was playing well? Sanju Samson. You like it so much? Yeah, I love Sanju Samson. Thank you. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.